आज रविवार तर चिकन करायचा विचार केला पक्का. चला तर तुमच्यासाठी घेऊन आले चिकन सुक्का. इतकं छान की बोट चाटत बसचाल. पाणी तर वापरायचं नाही, ना मसाला भाजायची ना तळण्याचे झंझट. द्यायचं टाकून कच्चाच. मग कसं बघा तर, कढईत एकदा टाकून द्यायचं आणि त्या वेळेत दुसरं काम करून घ्यायचं. मध्ये आधी बघायचं थोडंसं म्हणजे खाली लागू नये म्हणून. पहा कसं असं चमचमीत छान असं चिकन झालेलं. आज आपण साध्या सोप्या घरगुती पद्धतीत एकदम चमचमीत असं चिकन सुक्क तयार केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती लाजवाब तयार झाले. आणि चिकनचा रस्सा तर बघा कसं छान कलर पण आलाय आणि चमचमीत झाले. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर माझ्या काळ्या तिखटाची रेसिपी जर पाहिली नसेल तर तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये नक्की पहा. कारण त्याच तिखटाचं मी हे चिकन केलेलं आहे. म्हणजे रस्सा पण केलेला आहे आणि सुक्यासाठी पण वापरलेलं आहे. एकदम असे झणझणीत तिखट झालेले आहे आणि त्याच तिखटामुळे ह्या चिकनला खूप छान अशी चव आलेली आहे, कलर आलेला आहे. आणि म्हणलं तुम्हाला त्याच तिखटाचं केलेलं नॉनव्हेज पण दाखवावं, म्हणजे तुम्हाला कळेल की तिखट पण खूप छान झालेलं आहे आणि ही रेसिपी पण खूप छान झालेली. नक्की जरूर तुम्ही लाँग व्हिडिओत पहा. कारण ह्याच्यात काहीच असं म्हणजे आपल्याला भाजायचं नाही, तेलात घ्यायचं नाही, सगळं कच्चं टाकून द्यायचं आहे आणि अर्धा तास ठेवून द्यायचं आणि नंतर तेलात टाकून परतून घ्यायचं आहे. काहीही अवघड नाही. त्यासाठी तुम्हाला लाँग व्हिडिओ नक्की पाहावा लागेल आणि कसं कसं केलं आहे तेही पहा. जरूर करून पहा. जास्त टाईम लागत नाही. एकदम अर्धा तासात फक्त होतं. म्हणजे अर्धा तास तुम्हाला ते मॅरिनेट करून ठेवायला लागतो आणि अर्धा तास करायला. काहीही अवघड नाही आणि ह्याच पद्धतीने करा. तुम्हाला जरूर नक्कीच तुम्हाला हे येईल आणि खूप छान होतं आहे. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण ह्याच्या आधी पण मी नॉनव्हेजचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. अंडा करीचे, चिकनचे, फिशचे बरेच व्हिडिओ टाकलेत आणि ते व्हिडिओही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यामुळे तुम्ही तेही व्हिडिओ पहा. तुम्हाला आवडतील आणि पहा किती छान असं झालेलं आहे. छान तेल सुटलेलं आहे. तर तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते. धन्यवाद.